माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सव उपक्रमात आज आपण तुमचे लक्ष्मी पूजन तुम्हीच करा अभिवाचनातनं श्रवण करूया. लक्ष्मी पूजनाची तयारी. पूजेची पूर्वतयारी. लक्ष्मी पूजेसाठी पुढील प्रमाणे पूजा साहित्य तयार ठेवावे. 4 मुठी तांदूळ, 1 केळीचं पान, तांब्याचं किंवा चांदीचे 2 गडू, तांब्याचे 2 ताम्हाणे, पळी, पंचपात्री, आंब्याचे 2 ढाल, विड्याची 6 पाने, 15 सुपाऱ्या, 2 नारळ, 1 रुपयाची कमीत कमी 5 नाणी, फळे, हळद, कुंकू, गुलाल, बुक्का, तुळस, दुर्वा, फुले, कापूर, निरांजन, समई, 2 पाट, 25-25 पैशांची 4 नाणे, नैवेद्यासाठी गुळ किंवा साखर. त्याप्रमाणे महाप्रसाद म्हणून बत्ताशे, पेढे, खडीसाखर, शक्यतोवर पूजा साहित्य असावे. एका वाटीत पंचामृत तयार करून ठेवावे. लक्ष्मी सरस्वतीच्या चांदीच्या मुद्रा किंवा तसबिरी असाव्या. निदान लक्ष्मीची 1 मुद्रा तसबीर असली तरी चालेल. प्रथम पूजेच्या स्वच्छ ठिकाणी केळीचे पान ठेवावे. त्याला एका भागावर मुठभर तांदूळ ठेवावे. ते मंडलाकार सपाट पसरावी. त्यावर गणपतीचे प्रतीक म्हणून मधोमध 1 सुपारी ठेवावी. पानाच्या दुसऱ्या भागात मुठभर तांदूळ मंडलाकार पसरून त्यावर नवग्रहाची प्रतीके म्हणून 9 सुपाऱ्या वर्तुळाकार मांडावे. एका तांब्यात स्वच्छ पाणी भरावे. त्यात 2 सुपाऱ्या, 2 दुर्वा, तुळशीपत्र, 2 लाल फुले, 1 रुपयाची सुटी नाणे, त्या तांब्यावर 5 पानांचा एक आंब्याचा डाळ, 1 डाळ प्रवेशद्वारावर बांधावा. नंतर एका ताम्हाणात मुठभर तांदूळ घ्यावे. ते पसरावे. त्यावर पिंजरीने म्हणजेच गुलालाने किंवा कुंकवाने मधोमध स्वस्तिक काढावे. हे ताम्हाण आंब्याच्या तांब्यावर ठेवावे. त्या ताम्हाणात 1 नारळ ठेवावा. केळीच्या पानावर एका बाजूला रुपयाच्या नाण्याची चवट कुबेराची प्रतीक म्हणून ठेवावी. जमा खर्चाच्या नवीन वह्या, निदान कीर्द, कथावणी अशी 2 पुस्तके कलशासमोर पुढे मांडून ठेवावी. त्यांच्या पहिल्या पुष्टावर मधोमध कुंकवाने 1 स्वस्तिक काढावे. त्या स्वस्तिकाच्या उजव्या बाजूस म्हणजे आपल्या डाव्या बाजूस शुभ आणि कुंकवाने किंवा लाल शाईने लिहावे. स्वस्तिकच्या डाव्या बाजूस म्हणजे आपल्या उजवीकडे लाभ असे अक्षर लिहावे. स्वस्तिकच्या वरच्या बाजूस श्री असे लिहावे. खालच्या बाजूस शुभमस्तू लिहावे. नंतर मार्गाने सुचिरभूत होऊन पूजेला प्रारंभ करावा. लक्ष्मी पूजन विधी. दुसऱ्या तांब्यात पाणी भरून त्यातील थोडे पाणी पंचपात्रीत ओतून घ्यावे. आचमन करावे. आचमन. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः. वरील 3 मंत्र म्हणत 3 पळ्या पाणी पोटात घ्यावे. 4थ्या पळीतील पाणी हातावरून ताम्हाणात सोडावे. नंतर खालील संकल्प मंत्र 1 शब्द तोडून तोडून उच्चारित म्हणावा. चला आता आपण म्हणूया संकल्प. अद्य शुभ पुण्यातिथौ मम आत्माना श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थः अस्माकं सर्वेषां सकुटुंबानां क्षेम, स्थैर्य, अभय, आयुर आरोग्य, ऐश्वर्य, आयुष्य, वृद्धिवर्ध, समस्त मंगलाप्राप्त्यर्थ, समस्त अभ्युदयार्थ यथा मिलितोपचार द्रव्य पंचोपचार पूजा करिष्य. याप्रमाणे संकल्प मंत्र म्हणून पळीभर पाणी ताम्हाणात सोडावे. त्याप्रमाणे पुढील संकल्प मंत्र म्हणावा. प्रतिवार्षिक विहित महालक्ष्मी प्रीत्यर्थ सर्वारिष्ट निवृत्तीपूर्वक सर्वामिष्ट फलप्राप्त्यर्थ व्यापारी लाभार्थच गणपती नवग्रह कलश पूजन पूर्वक श्री महालक्ष्मी महासरस्वती लेखनी मणिशास्त्र कुबेरादी नाम पूजन करिष्ये. गणेश पूजन करूया. चला आता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सकल पूजार्थ गंध अक्षता पुष्पम समर्पयामी असे म्हणून प्रथम गणपतीच्या नावाने मांडलेल्या सुपारीवर दुर्वांनी पाणी शिंपडावे. मग गंध, हळद, कुंकू, दुर्वा, अक्षता व्हाव्या. उदबत्ती पेटून ओवाळाव्या. नैवेद्यासाठी गूळ, साखर, बत्तासा, पेढा, खडीसाखर यापैकी जे असेल ते पुढ्यात ठेवून
नैवेद्य दाखवावा. श्रीमन्महागणपते नमः. नमस्कारं करोमी असे म्हणत गणपतीला नमस्कार करावा. आता नवग्रह पूजन. पुढील प्रमाणे मंत्र म्हणत एकेका ग्रहाच्या नावाने 9 सुपाऱ्यांवर अक्षदा व्हाव्यात. सावकाश पूजा करूया. ओम सूर्याय नमः. आवनार्थ अक्षदान समर्पयामी. ओम सोमाय नमः. आवनार्थ अक्षदान समर्पयामी. ओम भौमाय नमः. आवनार्थ अक्षदान समर्पयामी. ओम बुधाय नमः. आह्वानार्थ अक्षदान समर्पयामी. ओम बृहस्पते नमः. आह्वानार्थ अक्षदान समर्पयामी. ओम शक्राय नमः. आह्वानार्थ अक्षदान समर्पयामी. ओम शनेश्वराय नमः. आह्वानार्थ अक्षदान समर्पयामी. ओम राहवे नमः. आह्वानार्थ अक्षदान समर्पयामी. ओम केतवे नमः. आह्वानार्थ अक्षदान समर्पयामी. सकल पूजार्थे गंधक्षदा पुष्पम समर्पयामी. नमस्कारोमी असे म्हणून गंध, हळद, कुंकू, फुलं, अक्षदा व्हाव्या. नमस्कार करावा. अनेन पूजनेन भगवान आदित्यादी नवग्रह देवताय प्रियताम. आता करूया लक्ष्मी सरस्वती पूजन. लक्ष्मी ध्यानम. या लक्ष्मीर्दिव्य रूपे मणिगण स्वकर्षिते स्थापिता हेमकुंभै सा नित्य पद्महस्ता वसतु मम गृहे सर्वमांगल्ययुक्ताः. लक्ष्मीपूजन ध्यान झाले. सरस्वती ध्यान. नमस्ते शारदा देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं पातयिष्यामि विद्यादानञ्च देहि मे. ओम श्री लक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. ध्यानं समर्पयामी. पळीवर पाणी ताम्हानात सोडावे. कलशावर, तळबिरीवर, रौप्यमुद्रावर अक्षदा वाहताना खालील मंत्र म्हणावे. हातात अक्षदा घ्या. मंत्र म्हटल्यानंतर अक्षदा वाहा. श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. आह्वानार्थ अक्षदान समर्पयामी. श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. पाद्यम समर्पयामी. अक्षदान समर्पयामी. श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. अर्घ्य समर्पयामी. अक्षदां समर्पयामी. श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. आचमनं समर्पयामी. अक्षदान समर्पयामी. आचमन करावे. श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. पंचामृत स्नानं समर्पयामी. तुळशीपत्र पंचामृतात बुडवून तसबिरीवर मुद्रावर शिंपडावे. श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. पंचामृत स्नानांतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामी. असे म्हणत कलश, तसबिरी, मुद्रा यावर तुळशीपत्राने स्वच्छ पाणी शिंपडावे. तदनंतर श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. आभरणार्थे अक्षदान समर्पयामी. अक्षदा वहा. श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. चंदनं च हरिद्वार कुंकुमं समर्पयामी. गंध, हळद, कुंकू वाहणे. श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. नाना परिमल द्रव्यानि समर्पयामी. गुलाल, बुक्का वा. श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. नानाविध पुष्पाणि समर्पयामी. फुले व्हावी. श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. निरांजन दीपं समर्पयामी. निरांजन ओळावे. श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. नैवेद्यम समर्पयामी. जो काही गोड पदार्थ नैवेद्याचं ताट केलं असेल ते नैवेद्य समर्पित करावे. कलशासमोर, वह्यांसमोर फळे, इतर पदार्थ ठेवून प्राणाय स्वाहा, अपनाय स्वाहा,
उदनाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा असे म्हणत नैवेद्य दाखवा. श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. आचमनीयं समर्पयामि. करत वर्तनार्थ वंदनम समर्पयामि. पळीभर पाणी तांबणात सोडून कलशाला तसबिरीला वंदन करावे. नमस्करोमी असे म्हणून नमस्कार करावा. मुखवासार्थ पुगीफल तांबूल दक्षिणांच्या समर्पयामी. विड्याच्या 2 पानांवर 1 रुपयाचे नाणे सुपारी ठेवून तुळशीपत्र ठेवावे. त्यावर पळीभर पाणी सोडावे. नंतर प्रदक्षिणा करावी. खालील मंत्र म्हणत स्वतःभोवती प्रदक्षिणा 3 माराव्यात व नमस्कार करावा. यानि कानि च पापानि जन्मांतरी कृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणाः पदे पदे. नमस्करोमि तः श्रीलक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. छत्रं चामरं गीतं धृतं वाद्यं आंदोलन च सर्व राजोपचारार्थ अक्षता समर्पयामी. अक्षता व्हाव्या. आता आपण दौत पूजन किंवा म्हणजेच पेन्सिल पूजन करावे. मशीत्वां लेखनी युक्ता चित्रगुप्तः शयस्थिताः सदक्षराणा पत्रे च लेख्य कुरुत सदा मम. महाकात्य नमः. ध्यानं समर्पयामि. महाकाल्य नमः. आह्वनार्थ अक्षदान समर्पयामि. नमस्करोमि. दौतीवर अक्षरा वाहून नमस्कार करावा. आता आपण परत लेखणी पूजन. पूर्वीच्या काळी दौत होती म्हणून आपण दौत आणि लेखणी ठेवत होतो. आता आपण पेन ठेवली तरी चालेल. लेखने हे नमः. ध्यानं समर्पयामि. वीणा पुस्तकधारिण्ये नमः. सकल पूजार्थे गंधक्षदा पुष्पम हरिद्रा कुंकुमम समर्पयामि. नमस्करोमि. लेखणीला पेनला गंध हळद कुंकू फुलं अक्षता वाहून नमस्कार करावा. फोंटन पेन असेल तर त्याची वरील मंत्रानेच पूजा करावी. आता आपण बघूया कुबेर पूजा. द्रव्य निधी स्थान कुबेराय नमः. ध्यान आह्वाने सकल पूजार्थ गंध अक्षता पत्र पुष्पम हरिद्रा कुंकुमम समर्पयामि. नमस्करोमि. रुपयाच्या नाण्याच्या जोडीवर गंध हळद कुंकू फुलं तुळस अक्षता वाहून नमस्कार करा. आता आपण करूया तराजू पूजनम. तुलाय नमः. सकल पूजार्थ गंध अक्षता पुष्पम हरिद्रा कुंकुम समर्पयामि. नमस्करोमि. असे म्हणून वरील प्रमाणे पूजा द्रव्य वाहून नमस्कार करावा. महानैवेद्य दाखवावा व आणलेले बत्ताशे पेढे किंवा खडीसाखर देवापुढे ठेवून नमस्कार करावा. नैवेद्य दाखवावा. आरती वरील प्रमाणे पूजा झाल्यावर महामंगलारतीकं समर्पयामि असे म्हणून शेवटी आरती म्हणावी. नंतर आरती झाल्यानंतर प्रार्थना करावी. साष्टांग नमस्कार घालावा. नमस्ते सुमहालक्ष्मी महासौख्य प्रदायिने सर्वदा देहि मे द्रव्यं दानाय भुक्ति हेतवे. धनधान्यान्तरं हर्ष कीर्तिमायुष्यं येष स्त्रियः तुरंगान्तितीनः पुत्रान् महालक्ष्मी प्रयच्छ मे. यन्मया वाञ्छितं देवी तत्सर्वं सफलं कुरु. नवाध्यातं कुकमार्ति संकटान्मे निवाराय. श्री महालक्ष्मी सरस्वत्यादि आह्वाहितं देवताभ्यो नमः. प्रार्थना समर्पयामि. नमस्करोमि. वरील मंत्र म्हणून साष्टांग नमस्कार करावा. पूजा समाप्तीच्या वेळी पळीभर पाणी तांबणात सोडावे व पानसुपारी देऊन प्रसाद वाटावा. शक्य असेल तर रात्री स्तोत्र श्लोक गायन करावे व दुसऱ्या दिवशी विसर्जन करावे. विसर्जन काय करायचे ते सकाळी उठल्यावरती दुसऱ्या दिवशी स्नान वगैरे आटपून दैवतांवरती गंध हळद कुंकू फुलं अक्षरा व्हाव्या. नारळ फोडावे. ते पाणी शिंपडावे. आपल्या मनातील मागणी मागावे. त्यानंतर नमस्कार करून यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय मामकीम इष्टकाम प्रसिद्ध पुनरागमनाय 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 हा मंत्र म्हणून सर्व देवांवर अक्षता टाकून विसर्जन झाले असे समजावे व आपले घरच्या घरी थोडक्यात लक्ष्मीपूजन कसे करावे हे तुम्ही श्रवण केले असतील. पूजा करावी व आवडले तर नक्की प्रतिक्रिया लिहायला विसरू नका.
श्रीलक्ष्म्यो नमः श्रीलक्ष्मी नमः. अशा प्रिय माता की जय. सोळा कुलस्वामिनी माता की जय.